माझा मुलगा अभ्यासच करत नाही, त्याला अभ्यासामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही, अशा प्रकारची अभ्यासाबद्दलची अनेक वाक्य आपण आईंच्या तोंडून ऐकत असतो। मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण कशी करावी हे बऱ्याच आईसमोरील मोठे आव्हान असते। चला तर मग याविषयीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे। मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी खालील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करायची असेल तर छडीचा जमाना आता गेला आहे। मार देऊन अभ्यासाला बसवणे योग्य नाही। मुलांची कुवत, आवड-निवड लक्षात घ्यावी। त्याची अभ्यासातली गोडी वाढवण्यासाठी छडी नको बरं का। त्यासाठी मुलांची वैयक्तिक व सामुदायिक पातळी यांचा मेळ घालायला पालकांना जमले पाहिजे। लहानपणापासून मुलांना जर रचनात्मक पद्धतीने अभ्यासाची गोडी लावली तर पुढे अभ्यास म्हणजे महाराक्षस असे दडपण येणारच नाही। लहानपणापासून शिक्षण हे प्रेमाने व सहानुभूतीने दिले पाहिजे। धाक, भीती न दाखवता सहजतेने मुलांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे, म्हणजे शिक्षणाची उभारी येईल। अभ्यासात रस निर्माण होईल। प्राथमिक शिक्षण रंजक असावे। सुरुवातीला मूल कमी शिकले तरी चालेल, पण त्याला आनंद मिळाला पाहिजे। अभ्यास केला नाही, अभ्यासाची गोडी लावताना सारखे अभ्यास कर म्हणून त्यांच्या मागे लागण्याची गरज निर्माण होत नाही। इतर हुशार मुलांशी तुलना करून आपल्या मुलांचा उत्साह ठप्प करू नये। अवास्तव अपेक्षा मुलांकडून ठेवून त्यांच्यावर दडपण आणू नका। ज्ञान व मनोरंजन या दृष्टीने व अभ्यासात सुसंगत होतील असे कार्यक्रम मुलांना टीव्हीवर पाहू द्यावेत। अभ्यास पहाटे झाल्यास उत्तम, तशी सवय अवश्य लावावी। विज्ञानाचे प्रयोग प्रात्यक्षिकातून समजावून सांगावेत, म्हणजे मुलांना त्यामध्ये रस निर्माण होईल। मुलांची अभ्यासाशी मैत्री व्हावी म्हणून चर्चा, फलकलेखन, अवांतर वाचन यासारखे उपक्रम पालकांनी राबवावेत। त्यांना अवघड वाटणारे विषय, घटक शिक्षक, पालक यांनी सोपे करण्याचा प्रयत्न करावा। समजावून द्यावे, त्यामुळे काय होईल, भीती राहणार नाही, अवघड विषयातील गोडी वाढेल व मुले अभ्यासाला कंटाळा करणार नाहीत। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। धन्यवाद।